हॅलो स्टुडंट्स, आज आपण बघणार आहोत सर्क्युलर मोशनमधले काही महत्त्वाचे डेरिवेशन्स. बघा, सर्क्युलर मोशनमध्ये पहिला इम्पॉर्टंट डेरिवेशन आहे मॅक्झिमम सेफ्टी स्पीड ऑफ द व्हेकल अलॉंग हॉरिझॉन्टल कर्व रोड. काय असतो हॉरिझॉन्टल कर्व रोड? द रोड सरफेस इन विच इनर अँड आउटर सरफेसेस आर ॲट द सेम लेवल. बघा, याला म्हटलं आपण इनर सरफेस, याला म्हटलं आउटर सरफेस. जेव्हा हे दोघं एक लेवलला असतील त्यावेळी आपण त्याला काय म्हणणार आहे? त्या कर्व रोडला आपण म्हणणार आहे हॉरिझॉन्टल कर्व रोड. ठीक आहे. सपोज ही एक व्हेकल आहे ऑफ मास m इज ट्रॅव्हलिंग अलॉंग द हॉरिझॉन्टल कर्व रोड. काय होईल त्या केसमध्ये? बघा, त्याचं वेट असेल व्हर्टिकली डाऊनवर्ड, त्याचा जो रिॲक्शन फोर्स असेल तो कसा असेल? व्हर्टिकली अपवर्ड. आणि त्या व्हेकलला लागणारा सेंट्रीपेटल फोर्स इम्पॉर्टंट आहे. कोण प्रोव्हाइड करणार आहे? फोर्स ऑफ फ्रिक्शन. बघा, चेक करा. काय सांगा महत्त्वाचं? द नेसेसरी सेंट्रीपेटल फोर्स फॉर द सर्क्युलर मोशन ऑफ द व्हेकल. काय सांगा? द नेसेसरी सेंट्रीपेटल फोर्स फॉर द सर्क्युलर मोशन ऑफ द व्हेकल इज प्रोव्हाइडेड बाय फोर्स ऑफ फ्रिक्शन. फोर्स ऑफ फ्रिक्शन. ठीक आहे. आता मला सांगा, व्हॉट इज द सेंट्रीपेटल फोर्स? mv²/r. फोर्स ऑफ फ्रिक्शन काय असतो? μs टाइम्स द नॉर्मल रिॲक्शन. आता बघा, याच्या मेकॅनिक्सकडे बघितलं, जेवढा व्हर्टिकली अपवर्ड फोर्स आहे तेवढा काय असतो? डाऊनवर्ड. म्हणजे n विल बॅलन्स द mg. तो आपण या ठिकाणी n च्या जागी काय लिहू? mg. बघा, मग आपण काय करू? इथे सिम्प्लिफाय करू याला. mm विल गेट कॅन्सल. तो v² इज इक्वल्स टू μs rg. So Vmax is equals to square root of, taking square root on both the sides, μs rg. Okay, this is an expression for maximum safety speed of the vehicle traveling along horizontal curve road. काय रिझल्ट आहे सांगा? स्क्वेअर रूट ऑफ μs rg. ओके. नेक्स्ट बघा, आपण बघणार आहे मॅक्सिमम सेफ्टी स्पीड ऑफ द व्हेकल ट्रॅव्हलिंग अलॉंग बँक कर्व रोड. आपण बघितलं मागे डेफिनेशन्समध्ये. बँक कर्व रोड काय असतो? ज्याचा आउटर सरफेस थोडासा वर असतो. कोणाच्या कंपॅरिझनमध्ये? इनर सरफेसच्या कंपॅरिझनमध्ये. आता याची डायग्राम खूप इम्पॉर्टंट आहे. बघा, सपोज एक व्हेकल ऑफ मास m ही बँक कर्व रोडवरून ट्रॅव्हल करते. तर या कंडिशनमध्ये वेट कसा असेल? व्हर्टिकली डाऊनवर्ड. नॉर्मल कसा असेल? इट विल बी परपेंडिक्युलर टू द कॉन्टॅक्ट सरफेस. हा याला आपल्याला कॉन्टॅक्ट सरफेस म्हणता येईल. मग याला परपेंडिक्युलर ड्रॉ केला. त्याच्यानंतर तिसरा फोर्स आपला ॲक्ट होणार आहे फोर्स ऑफ फ्रिक्शन. फोर्स ऑफ फ्रिक्शन कसा असेल? टुवर्ड्स द सेंटर. ॲक्च्युली काय आहे? ह्याची टेंडन्सी स्लाईड होण्याची, बाहेर स्किड होण्याची. त्यामुळे फ्रिक्शन त्याला अपोज करेल आणि त्याची डायरेक्शन असेल अलॉंग द इन्क्लाइन सरफेस अँड टुवर्ड्स. ओके. अशा पद्धतीने हे फोर्सेस त्याच्यावर ॲक्ट होतील. बघा, यातले दोन फोर्सेस आपण इथे रिझॉल्व करणार आहे. दॅट इज नॉर्मल रिॲक्शन अँड फोर्स ऑफ फ्रिक्शन. आता इथे बघा, अल्टरनेट थीटा आपण गृहीत धरला. हा थीटा असेल तर अल्टरनेट काय असेल? थीटा. तो हा एनचा हा कंपोनंट काय असेल? n cos थीटा. दुसरा असेल n sin थीटा. fsचा ॲडजस्टंट कंपोनंट असेल f cos थीटा आणि दुसरा कंपोनंट असेल f sin थीटा. बघा, त्याच्यानंतर आपण काय करू? इथे महत्त्वाच्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या तुम्हाला, की वेटला कोण बॅलन्स करतं आणि सेंट्रीपेटल फोर्स कोण प्रोव्हाइड करतं. बघा, द सेंट्रीपेटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ नॉर्मल रिॲक्शन अँड हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ फोर्स ऑफ फ्रिक्शन. दुसरं स्टेटमेंट असं आहे, व्हर्टिकल कंपोनंट ऑफ नॉर्मल रिॲक्शन बॅलन्स व्हर्टिकल कंपोनंट ऑफ फोर्स ऑफ फ्रिक्शन अँड वेट ऑफ द व्हेकल. ओके, लक्षात आलं? बघा, तो आपण रायटिंग करू. सेंट्रीपेटल फोर्स दॅट इज mv²/r इज प्रोव्हाइडेड बाय n sin थीटा प्लस fs cos थीटा. ठीक आहे. पुढे बघा, याला इक्वेशन नंबर 1 म्हणू. पुढे आता बघा, जर n cos थीटा इज इक्वल्स टू fs sin थीटा प्लस mg असेल तर हा fs sin थीटा प्लसचा काय होईल तिकडे? मायनस. म्हणजे mg इज इक्वल्स टू काय सांगा? n cos थीटा मायनस fs sin थीटा. याला इक्वेशन नंबर 2 म्हणू आपण. ओके. आता बघा, याला आपण सिम्प्लिफाय करण्यासाठी काय करू? वी विल डिवाइड इक्वेशन 1/2.
तो काय होईल इथे एम एम कॅन्सल होईल. ओके, याला सिम्प्लिफाय केल्यानंतर कसं येईल सांगा, व्ही स्क्वेअर अपॉन आर जी इज इक्वल्स टू एन साइन थीटा प्लस एफ एस कॉस थीटा अपॉन एन कॉस थीटा मायनस एफ एस साइन थीटा. बघा, याला अजून सिम्प्लिफाय करण्यासाठी आपल्याला काय करायचं हे लक्षात ठेवायचे, एन कॉस थीटा. या एन कॉस थीटाने इक्वेशन 3च्या RHSला काय एन कॉस थीटाने इक्वेशन 3च्या RHSला न्यूमरेटर ॲज वेल ॲज डिनॉमिनेटरला एन कॉस थीटाने डिवाइड करायचे. मग कसं येईल बघा इक्वेशन, ते आपण सिम्प्लिफाय करू. एन साइन थीटा डिवायडेड बाय एन कॉस थीटा. ओके, जे साइन आहे ते मध्ये द्या, प्लस एफ एस कॉस थीटा अपॉन एन कॉस थीटा. ओके, परत याचा डिनॉमिनेटर बघा काय असेल, एन कॉस थीटा डिवायडेड बाय एन कॉस थीटा. ओके, आणि मायनस काय असेल सांगा, एफ एस साइन थीटा डिवायडेड बाय एन कॉस थीटा. ठीक आहे, काय केलं आपण सांगा, डिवाइडिंग न्यूमरेटर ॲज वेल ॲज डिनॉमिनेटर ऑफ इक्वेशन 3, RHS ऑफ इक्वेशन 3 बाय एन कॉस थीटा. कसं होईल सांगा, एन ला एन कॅन्सल होईल, एफ एस अपॉन एन काय होईल तिथे म्यू, कॉस थीटा कॅन्सल, एन कॉस थीटा कॅन्सल, साइन अपॉन कॉस टॅन, एफ एस अपॉन एन काय असेल म्यू एस. तो इथे इक्वेशनचा रिझल्ट आपल्याला भेटेल, व्ही मॅक्स इज इक्वल्स टू, डायरेक्ट आपण 2 स्टेप्स करू, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ द साइड्स. हा आर जी इकडे मल्टिप्लायला जाईल, आर जी ब्रॅकेटमध्ये काय राहिलं बघा, साइन अपॉन कॉस टॅन थीटा प्लस इथे काय राहिलं, कॉसला कॉस कॅन्सल, एफ एस अपॉन एन काय असतो म्यू एस डिवायडेड बाय एन एन कॅन्सल, कॉसला कॉस कॅन्सल, तो इथे राहील 1 मायनस साइन अपॉन कॉस इज टॅन, एफ एस अपॉन एन इज म्यू, तो म्यू एस टॅन थीटा. And this is an expression for maximum safety speed of the vehicle traveling along bank curve road. This is an expression for maximum safety speed of the vehicle traveling along bank curve road. Next derivation आपण बघणार आहे V minimum. ओके, बघा मॅक्झिमम सेफ्टी स्पीडच्या केसमध्ये काय होतं, तर व्हेकल हॅज टेंडन्सी टू स्किड अवे. आता मिनिमम सेफ्टी स्पीडच्या केसमध्ये काय होणार आहे, ही जी व्हेकल आहे इकडे स्लिप होण्याची टेंडन्सी आहे. मग आता फ्रिक्शनचा रोल काय असतो, जर व्हेकल लांब जात असेल म्हणजे अवे जात असेल तर फ्रिक्शन काय करतं, टुवर्ड्स ॲक्ट होतं. तर इथे आता व्हेकल काय होणार आहे, खाली स्लिप होण्याची टेंडन्सी आहे अलॉंग द इन्क्लाइन सरफेस, तो फ्रिक्शन कसा ॲक्ट होईल, अवे अलॉंग द इन्क्लाइन सरफेस. लक्षात आलं, फ्रिक्शनची डायरेक्शन फक्त चेंज झाली, बाकी सगळी डायग्राम सेम आहे. तसंच आपण एनचा कंपोनंट काय केले, एनला रिझॉल्व केले 2 कंपोनंट्समध्ये, कॉस थीटा साइन थीटा. तसंच एफ एसला रिझॉल्व केलं, कसं केलं, एफ एस साइन थीटा, एफ एस कॉस थीटा. लक्षात आलं. मग आपण इथे 2 गोष्टी इम्पॉर्टंट लक्षात ठेवणार होतो की सेंट्रीपेटल फोर्स कोण प्रोव्हाइड करते सांगा, डायग्रामवरून लक्षात येईल. दुसरं काय लक्षात आपल्याला ठेवायचं होतं की वेटला कोण बॅलन्स करते, काय लक्षात ठेवायचं होतं, वेटला कोण बॅलन्स करते. मग चेक करू आपण डायग्राममध्ये. बघा, हा कंपोनंट सेंटरकडे दिसतोय आपल्याला, हा त्याला अपोज करतोय, आणि एम जीला कोण बॅलन्स करते, एन कॉस थीटा आणि एफ एस साइन थीटा. सो एम व्ही स्क्वेअर अपॉन आर मीन्स सेंट्रीपेटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय एन साइन थीटा अँड कोण अपोज करते सांगा, एफ एस कॉस थीटा इज अपोजिंग इट. याला इक्वेशन नंबर 1 म्हणा. पुढे बघा, वेट ऑफ द व्हेकल एम जी, एम जीला कोण बॅलन्स करते, एन कॉस थीटा प्लस एफ एस साइन थीटा. बघा डायग्राम आपल्याला क्लिअर झालं. एम जीला अपोजिट कंपोनंट्स काय करतील, बॅलन्स, आणि जो सेंटरकडे आहे तो काय करेल, सेंट्रीपेटल फोर्स प्रोव्हाइड करेल, आणि अपोजिट डायरेक्शनला तो काय करेल, इट विल अपोज. तो मागे जसं आपण केला, डिवाइडिंग दिस 2 इक्वेशन्स काय होईल बरं, एम एम विल गेट कॅन्सल, तो रिझल्ट काय आपला व्ही स्क्वेअर अपॉन आर जी इज इक्वल्स टू एन साइन थीटा मायनस एफ एस कॉस थीटा डिवायडेड बाय एन कॉस थीटा
प्लस एफ एस साइन थिटा. ओके, आता इथे मागे आपण याला इक्वेशन नंबर 3 दिलं होतं. व्ही मॅक्स आणि व्ही मिनिममच्या सेम स्टेप्स आहेत, फक्त थोडासा डिफरन्स आहे. डायग्राममध्ये डिफरन्स आहे आणि साईनमध्ये चेंज आहे. इथे प्लस आणि खाली मायनस होतं, या केसमध्ये उलट आहे फक्त. बघा आता इथे मागे काय केलं होतं आपण, आर एच एस ऑफ इक्वेशन 3च्या न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला आपण एन कॉस थिटाने डिवाइड केलं होतं. सेम स्टेप इथे सुद्धा आपण करू. एन साइन थिटा अपॉन एन कॉस थिटा. एन कॉस थिटाने आपण काय करायचं, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला डिवाइड करायचं आहे. ठीक आहे. एफ एस कॉस थिटा अपॉन एन कॉस थिटा होल डिवाइडेड बाय एन कॉस थिटा अपॉन एन कॉस थिटा. साइन कसं आहे, प्लस एफ एस साइन थिटा अपॉन एन कॉस थिटा. ओके, तो याला कसं सिम्प्लिफाय करणार सांगा. हा डिवाइडचा आर जी कुठे जाईल, मल्टिप्लायला. आपल्याला इथे मिळेल आपल्याला व्ही मिनिमम आणि टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ द साइड्स. इथे बघा याला कसं सिम्प्लिफाय कराल, एन ला एन काय झाला कॅन्सल. साइन अपॉन कॉस इज टॅन थिटा. मध्ये साइन आहे मायनस. एफ एस अपॉन एन इज व्हॉट, म्यू एस. इथे कॉसला कॉस कॅन्सल. कॉस एन कॉस थिटा कॅन्सल. मागे देखील असंच झालं होतं 1. मध्ये कसलं साइन आहे, प्लस एफ एस अपॉन एन इज म्यू एस. साइन अपॉन कॉस इज टॅन थिटा. तो इथे इक्वेशन काय आलं आणि हा डिवाइडचा आर जी कुठे गेला, मल्टिप्लायला. ओके, तो रिझल्ट काय आला सांगा. व्ही मिनिमम इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ टॅन थिटा मायनस म्यू एस अपॉन 1 plus mu s tan theta into rg. Okay, this is an expression for minimum safety speed of the vehicle traveling along bank curve road. चला आपण स्टार्ट करू. नेक्स्ट डेरिवेशन, एक्सप्रेशन फॉर टाइम पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम. बघा हा आहे कोनिकल पेंडुलम. काय म्हटलं याच्यामध्ये, हेवी बॉब इज टाइड टू अ वेटलेस अँड मासलेस स्ट्रिंग and whirl in a horizontal circle. It will form a cone-like structure. That cone-like structure is called as conical pendulum. Okay. आता याचे मेकॅनिक्स काय बघा. या बॉबचं वेट कसं असेल, वर्टिकली डाऊनवर्ड. या स्ट्रिंगमध्ये जे टेन्शन आहे हे टुवर्ड्स द सपोर्ट किंवा अटॅचमेंट टेन्शनची डायरेक्शन असेल. याला आपण रिझॉल्व करू दोन कंपोनंट्समध्ये, टी डॅश कॉस थिटा अँड टी डॅश साइन थिटा. ओके, आता बघा इथे देखील आपल्याला हाच क्वेश्चन विचारायचा की कोणता कंपोनंट टेन्शनचा सेंट्रीपेटल फोर्स प्रोव्हाइड करतो आणि वेटला कोण बॅलन्स करतं. दोन क्वेश्चन लक्षात आले. मग आता बघा इम्पॉर्टंट काय, सेंट्रीपेटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय एम व्ही स्क्वेअर अपॉन आर इज इक्वल्स टू, कोण प्रोव्हाइड करतं सांगा, सेंटरकडे कोण डायरेक्टेड आहे, टी डॅश साइन थिटा. याला इक्वेशन नंबर 1 म्हणू. दुसरा क्वेश्चन काय होता आपल्याला, वेटला कोण बॅलन्स करते, म्हणजे अपोजिट डायरेक्शनला कोणता कंपोनंट आहे, तो वेट इज बॅलन्स बाय टी डॅश कॉस थिटा. इक्वेशन नंबर 2. काय हवंय आपल्याला, आपल्याला पाहिजे टाइम पिरियड. त्यासाठी आपल्याला सुरुवातीला वेलॉसिटी मिळवावं लागेल. मग डिवाइडिंग इक्वेशन 1/2 काय होईल बरं, व्ही स्क्वेअर अपॉन आर जी इज इक्वल्स टू टी डॅश कॅन्सल. सो काय राहिलं, साइन अपॉन कॉस इज टॅन थिटा. बऱ्याच वेळा असं देखील प्रूव्ह करायला विचारतात आपल्याला, थिटा इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. मग इथे व्ही काय भेटेल आपल्याला सांगा, व्ही इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ आर जी टॅन थिटा. आर जी टॅन थिटा. दिस इज एन एक्सप्रेशन थर्ड. दिस इज एन एक्सप्रेशन फॉर वेलॉसिटी ऑफ द बॉब ऑफ द कोनिकल पेंडुलम. आता व्ही काय असतो आपला, आर ओमेगा. सो आर ओमेगा इज इक्वल्स टू रूट ऑफ बोला आर जी टॅन थिटा. मग ओमेगा काय भेटेल आपल्याला, एक स्टेप आपण एक्स्ट्रा करू. रूट ऑफ हा आर डिवाइडला जाईल, स्क्वेअर होईल, आरला आर काय झाला कॅन्सल. मग काय येईल, जी टॅन थिटा अपॉन आर. दिस इज अन एक्सप्रेशन फॉर, ही होती लिनियर वेलॉसिटी, ही काय झाली अँग्युलर वेलॉसिटी ऑफ द बॉब. नेक्स्ट बघा, आपला ओमेगा माहिती आपल्याला काय होता, 2 अपॉन कॅपिटल टी. तो 2 अपॉन कॅपिटल टी इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ जी टॅन थिटा अपॉन आर. आर बघा, आर इज द साइड अपोजिट टू थिटा. ही लेंथ असेल एल, तो आपण वी कॅन राईट एल साइन थिटा. ओके, तो
टॅन मध्ये काय असतं साइन अपॉन कॉस. तो इथे टी इक्वल्स टू काय भेटेल आपल्याला 2 पाय रूट ऑफ बघा एल साइन थिटा अपॉन साइनला कसं लिहू आपण जी इन ब्रॅकेट टॅनला कसं लिहू आपण साइन थिटा अपॉन कॉस थिटा. सो काय होईल साइन अँड साइन विल गेट कॅन्सल. तो टाइम पिरियडचा एक्सप्रेशन कसं होईल टी इक्वल्स टू 2 पाय रूट ऑफ हा डिवाइडचा कॉस मल्टिप्लायला एल कॉस थिटा अपॉन जी. बघा दिस इज अन एक्सप्रेशन फॉर टाइम पिरियड ऑफ conical pendulum. Derive an expression for tension in the string at different point in vertical circular motion. बघा डायग्राम मध्ये काय सांगितलंय the tension is directed towards the center of the circle and the component of the weight that is mg cos theta opposes it. ओके मग आता मला सांगा इथे सेंट्रीपेटल फोर्स कोण प्रोव्हाइड करताय mvp square upon r is provided by tension in the string and which component of weight is opposing mg cos theta is opposing it. मग आता टीपी ची व्हॅल्यू आपल्याला हवी आहे तर काय होईल मायनस चा इकडे प्लस. तो टेन्शन इन द स्ट्रिंग ॲट एनी पॉइंट टीपी इज इक्वल्स टू mvp स्क्वेअर अपॉन r प्लस mg cos theta. याला म्हणायचं इक्वेशन 1. दिस इज अन एक्सप्रेशन फॉर टेन्शन इन द स्ट्रिंग ॲट एनी पॉइंट. ओके केस 1. आता याच्या 3 केसेस बघू आपण. केस फर्स्ट सपोज द पार्टिकल इज ॲट लोएस्ट पॉइंट ॲट लोएस्ट व्हॉट विल हॅपन थीटा विल बी 0. मग थीटा 0 असेल तर काय होईल बरं कॉस 0 विल बी 1 आणि कॉस 0 1 असेल तर इक्वेशन कसं बनेल टेन्शन इन द स्ट्रिंग ॲट लोएस्ट इज इक्वल्स टू mvl स्क्वेअर अपॉन r मायनसच्या ऐवजी काय तिथे प्लस mg. दिस इज इक्वेशन नंबर 2. ओके दिस इज अन एक्सप्रेशन फॉर टेन्शन इन द स्ट्रिंग ॲट लोएस्ट पॉइंट. केस 2 बघा काय होईल केस 2. केस 2 मध्ये सपोज द पार्टिकल इज ॲट मिड पॉइंट. कुठे असेल मिडला थीटा किती असेल बाळांनो 90 डिग्री. जर थीटा 90 असेल तर कॉस 90 किती असेल 0. कॉस 90 जर 0 असेल तर हा mg cos थीटा काय होईल 0. सो टेन्शन इन द स्ट्रिंग ॲट मिड विल बिकम mvm स्क्वेअर अपॉन r. ओके दिस इज अन एक्सप्रेशन फॉर टेन्शन इन द स्ट्रिंग ॲट मिड पॉइंट. सिमिलरली लास्ट केस 3 काय होईल बरं कोणत्या पॉइंटला आपल्याला बघायचं ॲट हायेस्ट पॉइंटला. थीटा किती असेल सांगा थीटा किती असेल 180. कॉस 180 किती असेल सांगा कॉस 180 इज इक्वल्स टू -1. ठीक आहे मग कॉस 180 -1 असेल तर इक्वेशन मध्ये इथे व्हॅल्यू पुट करा -1 इंटू प्लस काय होईल मायनस. तो टेन्शन इन द स्ट्रिंग ॲट हायेस्ट इज इक्वल्स टू mvh square upon r minus mg. This is an expression for tension in the string at highest point. Okay आपण अशा पद्धतीने पहिला जनरल पॉइंटला टेन्शन फाइंड आउट केलं मग लोएस्टला मिडला आणि मग हायेस्टला. लक्षात आलं तुम्हाला. सेम असंच आपण वर्टिकल सर्क्युलर मोशनला मध्ये एक छोटंसं डेरिव्हेशन बघू. तुम्हाला आठवतंय का टेन्शन इन द स्ट्रिंग ॲट लोएस्ट काय होतं सांगा mvl स्क्वेअर अपॉन r प्लस mg. हायेस्टला काय होतं mvh स्क्वेअर अपॉन r मायनस mg. आपल्याला काय प्रूव्ह करायचंय द डिफरन्स इन द टेन्शन ॲट लोएस्ट अँड हायेस्ट पॉइंट इज 6 mg. ओके तो चला प्रूव्ह करू. टेन्शन इन द स्ट्रिंग ॲट लोएस्ट काय होतं सांगा mvl स्क्वेअर अपॉन r प्लस mg इक्वेशन नंबर 1. तसंच सिमिलरली टेन्शन इन द स्ट्रिंग ॲट हायेस्ट काय होतं सांगा mvh स्क्वेअर अपॉन r मायनस mg इक्वेशन नंबर 2. ओके काय प्रूव्ह करायचं आपल्याला TL मायनस TH इज इक्वल्स टू 6 mg. मग करा काय करायचं सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम 1. तो TL मायनस TH इज इक्वल्स टू या दोघांमध्ये काय कॉमन भेटेल m अपॉन r. पुढे काय कॉमन मिळेल VL स्क्वेअर मायनस VH स्क्वेअर. ओके
इथे मायनस मायनस काय झाला प्लस किती mg 2mg. एक स्टेप आपण थोडं फास्ट करू. इथे बघा आपल्याला माहिती आहे वेलॉसिटीच्या व्हॅल्यूज माहिती आहेत. लोवेस्टला किती असते आपण पुढे बघणार आहे √5rg आणि हायेस्टला किती असते √rg. मग या व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करू. m/r लार्ज ब्रॅकेटमध्ये सांगा √5rg ब्रॅकेट स्क्वेअर मायनस √rg ब्रॅकेट स्क्वेअर होल ब्रॅकेट कंप्लीट प्लस 2mg. ओके, आता बघा याला आपण सिम्प्लिफाय केलं. √5rg चा स्क्वेअर किती असेल 5rg मायनस √rg चा स्क्वेअर काय असेल rg. इनडायरेक्टली काय आला m/r 4rg प्लस किती mg 2mg. चेक करा r आणि r काय होईल कॅन्सल. तो डिफरन्स इन टेन्शन काय आला TL मायनस TH इज इक्वल्स टू हा 4 आणि हा mg 2mg. म्हणजेच काय आला इनडायरेक्टली बघा TL minus TH is equals to 4mg plus 2mg and that is 6mg. Hence proved. What is proved? The difference in the tension at lowest and highest point for the particle performing vertical circular motion is 6mg. For the particle performing vertical circular motion we have to derive an expression for velocity at different point. आता इथे आपण काय करणार आहे सिंपल कन्झर्वेशन ऑफ एनर्जी वापरणार आहे आणि एक्सप्रेशन्स डिराइव्ह करणार आहे. फक्त पहिल्या केसमध्ये लक्षात ठेवा आपण काय करणार आहे वी आर गोइंग टू यूज ओनली द टेन्शन इन द स्ट्रिंग ॲट हायेस्ट. TH इज इक्वल्स टू काय असतं सांगा mvh²/r मायनस mg. ओके, बट लक्षात ठेवा क्रिटिकल कंडिशन मी आता नाव काढलं होतं. व्हॉट इज क्रिटिकल कंडिशन? द टेन्शन इन द स्ट्रिंग ॲट हायेस्ट पॉईंट काय काय द टेन्शन इन द स्ट्रिंग ॲट हायेस्ट पॉईंट इज 0. म्हणजे कसा एकच वर्टिकल सर्क्युलर मोशन कंप्लीट होईल एवढीच एनर्जी आपण त्याला दिली किंवा वेलॉसिटी दिली तर त्या वर्टिकल सर्क्युलर मोशनला आपण म्हणणार आहे क्रिटिकल कंडिशन. ओके, मग TH ची व्हॅल्यू 0 टाका. काय बरं 0 इज इक्वल्स टू mvh²/r मायनस mg. मायनस mg इकडे आल्यावर काय होईल प्लस. तो mvh²/r इज इक्वल्स टू mg. m and m will get cancel. तो vh is equals to square root of rg. This is an expression for velocity of the particle at highest point for a particle performing vertical circular motion. Okay, highest point ला किती velocity आली √rg. आता पुढचं एक्सप्रेशन कसं डिराइव्ह करायचं बघा एकदम सिंपल. नेक्स्ट बघा सपोज वी हॅव टू फाइंड द वेलॉसिटी ॲट लोवेस्ट पॉईंट. कुठे फाइंड आउट करायची आता आपल्याला ॲट लोवेस्ट. ज्या ठिकाणी वेलॉसिटी फाइंड आउट करायची त्या ठिकाणी म्हणायचं टोटल एनर्जी ॲट लोवेस्ट इज इक्वल्स टू टोटल एनर्जी ज्या ठिकाणी आपल्याला वेलॉसिटी माहिती आहे. कुठे माहिती आहे हायेस्टला माहिती आहे. ओके, लक्षात ठेवा कन्झर्वेशनसाठी तुम्हाला टोटल एनर्जीची व्हॅल्यू पाठ करायची आहे 5/2 mrg. ॲक्च्युली याला तुम्ही डिराइव्ह पण करू शकता बट आपल्याकडे वेळ कमी आहे. सो इकडे काय करू टोटल लोवेस्टला पोटेन्शियल एनर्जी किती असते 0. तो आपण डायरेक्टली कायनेटिक एनर्जी लिहू ½ mvl². आता इथे बघा इथे काय होईल बरं 0 प्लस ½ mv² ½ mvl² इज इक्वल्स टू 5/2 mrg. So m and m will get cancel. 2 will get 1/2 will get cancel. So VL is equals to काय आला √5rg. This is an expression for velocity of the particle performing vertical circular motion at lowest point. Okay, similarly पुढे काय फाइंड आउट करायचं आपल्याला ॲट मिड पॉईंट. फक्त मिडच बाकी आहे आपल्याला. आता मग आपण काय ठरवलंय ज्या ठिकाणी आपल्याला वेलॉसिटी फाइंड आउट करायची आहे तो पॉईंट लिहायचा आणि त्याच्या पुढे ज्या ठिकाणी माहिती आहे तो पॉईंट लिहायचा. ओके, आता टोटल एनर्जी त्या ठिकाणी हायेस्ट पॉईंटला आपल्याला माहित होती. कसं करणार सांगा इथे लिहायचे 5/2 mrg. इकडे टोटल एनर्जी मिड पॉईंटला कशी असेल पोटेन्शियल एनर्जी mrg प्लस कायनेटिक एनर्जी किती आहे ½ mvm². ओके, प्लस mrg इकडे गेल्यावर काय होईल मायनस. तो काय येईल सांगा ½
mvm square is equals to 5 by 2 mrg minus mrg. Half mvm square is equals to 5 by 2 minus 1, it is 3 by 2 mrg. So half m and half m will get cancelled. So vm is equals to square root of 3rg. ठीक है, this is an expression for the velocity of the particle performing vertical circular motion at midpoint. नेक्स्ट बघा, आपण शेवटचा डेरिवेशन वर्टिकल सर्क्युलर मोशन मधला बघणार आहे, दॅट इज एनर्जी ॲट डिफरंट पॉइंट्स. ओके, व्हॉट इज द टोटल एनर्जी? टोटल एनर्जी इज इक्वल्स टू पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी. ओके, मग आता मला सांगा, आपण इथे एक कंडिशन घेऊ, ॲट लोवेस्ट पॉइंट. ॲट लोवेस्ट पॉइंट. ओके, लोवेस्ट पॉइंटला दोन गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, h0 असतो आणि VL किती असतो, √5rg. हे दोन गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. मग आता मला सांगा, इथे टोटल एनर्जी ॲट लोवेस्ट काय येईल सांगा? पोटेन्शियल एनर्जी किती असते, mgh. h0 म्हणजे पोटेन्शियल एनर्जी 0. मग मला सांगा कायनेटिक एनर्जी किती येईल, हाफ mvl स्क्वेअर. म्हणजेच काय आली, √5rg चा स्क्वेअर किती आला, 5rg. म्हणजे काय आला, 5 by 2 mrg. पुढे बघा, सिमिलरली ॲट मिड पॉइंट. ॲट मिड पॉइंट मला सांगा, मिड पॉइंटला एच किती असतो, r. चेक करा, इथून इथपर्यंत या वर्टिकल सर्कलची जेवढी रेडियस आहे तेवढाच काय असतो, h. आणि वेलॉसिटी किती असते मिडला, आपण आता जस्ट बघितलं, √3rg. ओके, मग आता इथे एक्सप्रेशन कसं डिराईव्ह करणार, टोटल एनर्जी ॲट मिड इज इक्वल्स टू पोटेन्शियल एनर्जी असेल mrg आणि कायनेटिक एनर्जी काय असेल, हाफ mvm स्क्वेअर. म्हणजेच काय, √3rg चा स्क्वेअर 3rg. म्हणजे 3 by 2 mrg प्लस mrg. 1 प्लस 3 by 2, इट इज 5 by 2 mrg. ओके, नेक्स्ट बघा, ॲट हायेस्ट पॉइंट. हायेस्ट पॉइंट. हायेस्ट पॉइंटला h किती असतो सांगा, इट इज 2r. वेलॉसिटी किती असते, √rg. मग इथे टोटल एनर्जी ॲट हायेस्ट इज इक्वल्स टू काय येणार सांगा, पोटेन्शियल एनर्जी आली 2mrg प्लस कायनेटिक एनर्जी काय आली इथे, हाफ mvh स्क्वेअर. म्हणजेच काय आला, √rg चा स्क्वेअर काय आला, rg. म्हणजे हाफ mrg प्लस 2mrg, दॅट इज 5 by 2 mrg. आता बघा, लोवेस्टला किती आली, 5 by 2 mrg. मिडला किती आली, 5 by 2 mrg. हायेस्टला किती आली, 5 by 2 mrg. म्हणजे फ्रॉम इक्वेशन फर्स्ट, सेकंड and third, it is proved that the total energy of particle performing vertical circular motion is conserved or it remains constant.